Today we will going to discuss the 2.3 exercise of the second chapter quadratic equation. Quadratic equation या चॅप्टरची सेकंड एक्सरसाइज डिस्कस करणार आहे. त्याच्या पहिले आपण एक एक्सरसाइज डिस्कस केलेली आहे फॉर्म्युला मेथडची. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या तीन मेथड आहेत. पहिली मेथड आहे दॅट इज द फॉर्म्युला मेथड. तर या फॉर्म्युला मेथडची जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज 2.4 एक्सरसाइज आहे. फॉर्म्युला मेथडची 2.4 एक्सरसाइज आहे. दॅट इज कंप्लीट एक्सरसाइज याच्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण सॉल्व केलेली आहे. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची जी दुसरी मेथड आहे दॅट इज द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि जी थर्ड मेथड आहे दॅट इज द फॅक्टरायझेशन मेथड. तर ही जी फॅक्टरायझेशन मेथड आहे ही आपण 8th स्टँडर्ड मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व केलेले आहेत. फॉर्म्युला मेथड आपण ऑलरेडी याच्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये अपलोड केलेला आहे. आज आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बघणार आहे आणि त्याच्यावर डिपेंड जो प्रॅक्टिस सेट आहे तर तो प्रॅक्टिस सेट आहे 2.3 प्रॅक्टिस सेट आहे. या 2.3 प्रॅक्टिस सेट मध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचे आहे. आणि या एक्सरसाइज मध्ये जो काही फर्स्ट प्रॉब्लेम आहे दॅट इज द x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इक्वल्स टू 0 असा पहिला प्रॉब्लेम आहे. x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इक्वल्स टू 0. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करते वेळेस त्याच्यामध्ये एक गोष्ट पहिले लक्षात ठेवायची ते म्हणजे ही जी x स्क्वेअर वाली टर्म आहे या x स्क्वेअर वाल्या टर्मचा कोइफिशिएंट 1 असायला पाहिजे. एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करते वेळेस हा जो x स्क्वेअर आहे या x स्क्वेअरचा कोइफिशिएंट 1 असायला पाहिजे. काय फर्स्ट थिंग आहे एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन जर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं असेल तर त्याच्यामध्ये जी x स्क्वेअर वाली टर्म असते त्याचा कोइफिशिएंट 1 असायला पाहिजे आणि या ठिकाणी कोइफिशिएंट 1 आहे. दुसरी गोष्ट कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करते वेळेस दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची तर याच्यामध्ये जी काही कॉन्स्टंट टर्म असते याच्यामध्ये जे काही कॉन्स्टंट टर्म असते 20 कॉन्स्टंट टर्म आहे. ज्याच्यासोबत व्हेरिएबल असते त्याला कॉन्स्टंट टर्म असं म्हटले जाते. दुसरी गोष्ट जी काही कॉन्स्टंट टर्म असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ती कॉन्स्टंट टर्म इक्वल्स टू च्या राईट साइडला शिफ्ट करायची म्हणून -20 राईट साइडला शिफ्ट केला प्लस 20 झाला. पहिली गोष्ट x स्क्वेअरचा कोइफिशिएंट 1 आहे का ते बघणे. 1 नसेल तर x स्क्वेअरचा कोइफिशिएंट 1 करून घेणे. दुसरी थिंग कॉन्स्टंट टर्म इक्वल्स टू च्या राईट साइडला शिफ्ट करणे. कॉन्स्टंट टर्म इक्वल्स टू च्या राईट साइडला शिफ्ट करणे. -20 कॉन्स्टंट टर्म इक्वल्स टू च्या राईट साइडला शिफ्ट केली प्लस 20 झाला. थर्ड स्टेप काय आहे तर थर्ड स्टेप आहे थर्ड टर्म काढणे. थर्ड स्टेप आहे थर्ड टर्म काढणे. थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय आहे 1/2 इंटू कोइफिशिएंट
कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर अशी थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला आहे. याला मराठीमध्ये तिसरे पद असं म्हटल्या जाते आणि त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू x चा सहगुणक ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला आहे. 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x चा कोइफिशियंट काय आहे? काहीच नाही म्हणजे 1 आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर जशाला तसा. थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x चा कोइफिशियंट 1 आहे त्याचा स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी 1/2 न 1 ला गुणलं 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. दॅट इज द थर्ड टर्म. ही थर्ड टर्म आहे या ठिकाणी. थर्ड टर्म ही तिसरी टर्म आलेली आहे. तिसरे पद थर्ड टर्म. मग तिसरे पद काढल्याच्या नंतर काय करायचं? तर ही जी काही थर्ड टर्म आली ही थर्ड टर्म लेफ्ट साइडला ऍड करायची. या ठिकाणी ही थर्ड टर्म लेफ्ट साइड आणि राइट साइडला ऍड करायची. या ठिकाणी ही थर्ड टर्म काढल्याच्या नंतर ही थर्ड टर्म इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आणि इक्वेशनच्या राइट साइडला दोन्ही साइडला ऍड करायची. या ठिकाणी x स्क्वेअर हे प्लस x त्याच्यानंतर जी काही थर्ड टर्म आहे 1/4 ही थर्ड टर्म इक्वेशनच्या लेफ्ट साइडला इक्वल्स टू च्या लेफ्ट साइडला सुद्धा ऍड केली. इक्वल्स टू साइन ॲज इट इज. हा 20 ॲज इट इज. आणि ही जी काही थर्ड टर्म आहे इक्वेशनच्या राइट साइडला सुद्धा ऍड केली. त्याच्यानंतर या साइडला काय करायचं? तर जी काही फर्स्ट टर्म आहे x स्क्वेअर त्याचा स्क्वेअर कॅन्सल करायचा. इकडे जे काही वर्गावाली टर्म आहे त्याचा स्क्वेअर कॅन्सल करायचा. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं की या ठिकाणी स्क्वेअर कॅन्सल होते. या ठिकाणी x येते. त्याच्यानंतर मिडलचं जे काही साइन आहे ते साइन घ्यायचं. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x येते. जी काही मिडल टर्म आहे तिचं साइन घ्यायचं आणि जी लास्ट टर्म आहे त्याचं सुद्धा स्क्वेअर रूट घ्यायचं. 1 चं स्क्वेअर रूट 1 येते आणि 4 चं स्क्वेअर रूट काय येते? तर 4 चं स्क्वेअर रूट 2 येते. या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x येते. मिडल टर्मचं साइन घ्यायचं आणि जी लास्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. त्याचं जे काही सिम्प्लिफिकेशन येईल ते सिम्प्लिफिकेशन करून टाकायचं. याला डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. आणि या ठिकाणी याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 ने जर 20 ला गुणलं तर 4 गुणिला 20 20 चोक 80 येते. 4 गुणिला 20 20 चोक 80 येते. 1 ला मल्टिप्लाय केलं 1 येते. डिवाइडेड बाय 1 इंटू 4 4 येते. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 ने 20 ला गुणलं तर 4 इंटू 20 20 चोक 80 आलं. 1 ला गुणलं प्लस 1 आला आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार 1 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 4 आलं. या ठिकाणी x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 80 प्लस 1 81 डिवाइडेड बाय 4. आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. या ठिकाणी टेकिंग square root on both the side we get दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते. x प्लस 1/2 येते आणि याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर या ठिकाणी इथं स्क्वेअर नाही कॅन्सल करण्यासाठी जे काही आहे ते स्क्वेअर रूट मध्ये जाते.
इकडल्याचं स्क्वेअर रूट मध्ये घेतलं, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर कॅन्सल झाला. इकडे स्क्वेअर रूट नाही कॅन्सल, स्क्वेअर नाही कॅन्सल करण्यासाठी म्हणून स्क्वेअर रूट घेतलं की या दोन टर्म स्क्वेअर रूट मध्ये गेल्या. आणि इकडल्या साईडचा कधीही स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस साइन घ्यायचं, कारण हा 81 प्लस 9 चा स्क्वेअर आहे का मायनस 9 चा स्क्वेअर आहे माहित नाही. मायनस 9 चाही स्क्वेअर 81च येतो आणि प्लस 9 चा स्क्वेअर सुद्धा 81च येते. त्याच्यामुळे या साईडचा जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेणार तेव्हा त्याचा स्क्वेअर कॅन्सल करणार, परंतु पलीकडल्या साईडचा जेव्हा स्क्वेअर रूट घेणार तेव्हा प्लस मायनस लिहून जी टर्म आहे ती टर्म आपण स्क्वेअर रूट मध्ये टाकणार. या ठिकाणी हियर x प्लस 1/2 इक्वल्स टू प्लस मायनस 81 चा स्क्वेअर रूट काय येते 9 येते, कारण 81 हा 9 चा स्क्वेअर आहे. आणि 4 चा स्क्वेअर रूट काय येते तर 2 येते, कारण 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. आता x इक्वल्स टू हा प्लस 1/2 या साईडला नेला मायनस 1/2 झाला, प्लस 1/2 पलीकडल्या साईडला शिफ्ट केला मायनस 1/2 झाला, प्लस मायनस हा 9/2 ॲज इट इज लिहून टाकायचा. आफ्टर दॅट या ठिकाणी x इज इक्वल्स टू मायनस 1/2 या दोघांच्या मध्ये या ठिकाणी जर बघितलं तर -1 हे -1 प्लस मायनस 9 डिवाइडेड बाय 2, कारण दोघांचाही डिनॉमिनेटर सेमच आहे, दोघांचाही डिनॉमिनेटर सेमच आहे 2 2. इफ द डिनॉमिनेटर इज सेम राइट द डिनॉमिनेटर ओनली वन्स, परफॉर्म द एडिशन और सबट्रॅक्शन ऑफ द न्यूमरेटर. जर छेद सारखाच असेल तर आपण छेद एकदाच लिहितो आणि अंशामध्ये ज्या ज्या काही टर्म आहेत त्या लिहून टाकत असतो. या दोघांचाही डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे म्हणून या ठिकाणी 2 लिहिला आणि न्यूमरेटर मध्ये काय आहे तर -1 आहे, हे प्लस मायनस आणि हे 9 या ठिकाणी ॲज इट इज लिहून टाकायचा. आफ्टर दॅट x इज इक्वल्स टू या दोघांच्या मध्ये प्लस मायनस साइन आहे, -1 आणि 9 या दोघांच्या मध्ये प्लस मायनस साइन आहे. तर -1 आणि प्लस 9 या दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन घ्यायचं आणि या दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन घ्यायचं. x इज इक्वल्स टू -1 या ठिकाणी प्लस 9 डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल्स टू -1 मायनस 9 डिवाइडेड बाय 2 या ठिकाणी आलं. या दोघांच्या मध्ये -1 प्लस 9 -1 आणि 9 या दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकलं, -1 प्लस 9 डिवाइडेड बाय 2 लिहिलं आणि दुसऱ्या वेळेस काय टाकलं तर या दोघांच्या मध्ये मायनस साइन टाकलं, -1 -9 -1 डिवाइडेड बाय 2 टाकलं. x इज इक्वल्स टू आता 9 मधून जर 1 वजा केला 9 -1 तर हियर 8/2 और म्हणजेच मराठीमध्ये आलं किंवा x इज इक्वल्स टू -1 आणि -9 -10/2 मीन्स x इज इक्वल्स टू 8 ला 2 ने डिवाइड केलं 4 आलं और x इज इक्वल्स टू -10 ला 2 ने डिवाइड केलं या ठिकाणी -5 आलं, म्हणजेच x इज इक्वल्स टू 4 और x इज इक्वल्स टू -5. that is the answer of that question. means here answer मध्ये here 4, -5 are the roots of the quadratic equation, are the roots of the quadratic equation. हे दिलेल्या quadratic equation चे या ठिकाणी जे आहे तर इथं रूट्स आहेत. या ठिकाणी सेकंड जे काही प्रॉब्लेम दिलेला या एक्सरसाइज 2.3 मध्ये जो काही सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे तो काय आहे सेकंड प्रॉब्लेम. तर सेकंड प्रॉब्लेम आहे x²
प्लस 2x एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इक्वल्स टू 0. त्याच स्टेप, पहिली स्टेप एक्स स्क्वेअर वाल्या टर्मचा कोइफिशियंट 1 पाहिजे. पहिली कंडिशन, जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व करायचं असेल तर पहिली स्टेप एक्स स्क्वेअर वाल्या टर्मचा कोइफिशियंट 1 पाहिजे आणि या ठिकाणी जी एक्स स्क्वेअर वाली टर्म आहे याचा कोइफिशियंट काहीच नाही, म्हणजे या ठिकाणी 1 आहे. दुसरी गोष्ट काय करायची असते तर जी काही कॉन्स्टंट टर्म असते ती कॉन्स्टंट टर्म राईट साइडला शिफ्ट करायची असते. तर या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 2x ही जी काही कॉन्स्टंट टर्म आहे मायनस 5 राईट साइडला शिफ्ट केली प्लस 5. पहिली स्टेप एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे का नाही बघणे, 1 जर असेल तर ठीक आहे, नसेल तर 1 करणे. दुसरी स्टेप कॉन्स्टंट टर्म जी आहे ती राईट साइडला शिफ्ट करणे. तिसरी स्टेप थर्ड टर्म काढणे. थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, या ठिकाणी थर्ड टर्म काढणे. थर्ड टर्म काढण्याचा जो फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी तिसरे पद इक्वल्स टू 1/2 इंटू x चा सहगुणक 1/2 इंटू x चा सहगुणक ब्रॅकेटचा स्क्वेअर मीन्स 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x. काय आहे x चा कोइफिशियंट, x चा कोइफिशियंट म्हणजे x सोबतचा आकडा, तर x चा कोइफिशियंट या ठिकाणी 2 आहे. तर कोइफिशियंट ऑफ x च्या जागेवर x चा जो काही कोइफिशियंट आहे 2 तो टाकला, ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज, दॅट 2 गेट कॅन्सल आउट, ब्रॅकेट मध्ये राहिला 1 त्याचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 येते. दॅट इज द थर्ड टर्म. आता थर्ड टर्म काढल्याच्या नंतर काय करायचं तर ही जी थर्ड टर्म आहे या इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला, या इक्वेशनच्या लेफ्ट आणि राईट साइडला थर्ड टर्म ऍड करून घ्यायची. या ठिकाणी जे आहे हियर एक्स स्क्वेअर प्लस 2x याच्या लेफ्ट साइडला सुद्धा थर्ड टर्म जी काही 1 आहे ती ऍड केली. आफ्टर दॅट जो 5 आहे तो 5 ॲज इट इज लिहिला आणि त्याच्या राईट साइडला सुद्धा या ठिकाणी थर्ड टर्म काय केलेली आहे तर ऍड केलेली आहे. आता याचं काय करायचं, जी पहिली टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. पहिली टर्म आणि शेवटची टर्म या दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि मधलं साईड घ्यायचं. पहिली टर्म आणि शेवटची टर्म याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि मधल्या टर्मचं साईन घ्यायचं. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येते x येते, मधल्या टर्मचं साईन काय आहे प्लस आहे आणि या ठिकाणी 1 चं स्क्वेअर रूट काय येते 1 येते. त्या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 + 1, या ठिकाणी काय आलं या ठिकाणी 6 आलं. आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन both the side we get, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. याचा स्क्वेअर रूट घेतलं याचा स्क्वेअर कॅन्सल होते म्हणजे x + 1 येते आणि याचा स्क्वेअर रूट घेतलं या बाजूचं की सांगितलं मी 6 चं जे काही टर्म असेल ती स्क्वेअर रूट मध्ये टाकायची आणि या ठिकाणी प्लस मायनस घ्यायचं. या साइडचं स्क्वेअर रूट घेतला आपण, स्क्वेअर कॅन्सल केला, जी टर्म आहे ती या ठिकाणी लिहून टाकली. या साइडचं स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर कॅन्सल केला
जी टर्म आहे ती जसं तशी लावून टाकली, या साईडला जी काही टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये टाकली आणि प्लस मायनस घेतलं. इथं सुद्धा तेच करायचं. स्क्वेअर रूट घेतलं की या साईडचं जे स्क्वेअर वाली टर्म आहे ती कॅन्सल करायची आणि पलीकडली जी काही टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये टाकायची आणि त्याच्या पहिले प्लस मायनस लिहायचं. त्याच्यानंतर x इज इक्वल्स टू की +1 पलीकडल्या बाजूला गेला -1 झाला, +1 पलीकडल्या साईडला शिफ्ट केला -1 झाला, प्लस मायनस रूट मध्ये या ठिकाणी किती आला तर 6 आला. म्हणजेच या ठिकाणी आता दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं आणि दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन टाकायचं. म्हणजेच काय येते तर x इज इक्वल्स टू की -1, x इज इक्वल्स टू -1 या दोघांच्या मध्ये प्लस साइन प्लस रूट मध्ये 6 आणि दुसरी गोष्ट और x इज इक्वल्स टू -1 दोघांच्या मध्ये मायनस साइन टाकायचं या ठिकाणी रूट मध्ये इथं 6, या ठिकाणी दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं, या ठिकाणी -1 आणि या ठिकाणी प्लस रूट 6 आणि पुन्हा -1 मायनस रूट 6 या दोघांची ऍडिशन वगैरे काही होत नाही. म्हणजेच या ठिकाणी जे आहे हियर -1 प्लस रूट 6 आणि -1 मायनस रूट 6 -1 मायनस रूट 6 आर दी roots of the given quadratic equation are the roots of the given quadratic equation. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट्स आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे m स्क्वेअर मायनस 5m. m स्क्वेअर मायनस 5m. थर्ड प्रॉब्लेम इज m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल्स टू -3. असं थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे एक्सरसाइज मध्ये. पहिली स्टेप काय त्याच स्टेप करायच्या. फर्स्ट स्टेप आहे जी काही स्क्वेअर वाली टर्म, फर्स्ट स्टेप आहे जी काही स्क्वेअर वाली टर्म आहे त्या स्क्वेअर वाल्या टर्मचा जे काही कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंट काय असायला पाहिजे तर या ठिकाणी 1 असायला पाहिजे, तर कोइफिशियंट 1 आहे. दुसरी स्टेप काय आहे तर जी काही कॉन्स्टंट टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म राईट साइडला शिफ्ट करणे. या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा मी -20 ही कॉन्स्टंट टर्म होती राईट साइडला शिफ्ट केली. या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा या ठिकाणी 5 ही कॉन्स्टंट टर्म होती, ही सुद्धा राईट साइडला शिफ्ट केली. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म ऑलरेडी राईट साइडला शिफ्ट करून दिलेली आहे. या थर्ड प्रॉब्लेम मध्ये जी कॉन्स्टंट टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म ऑलरेडीच पलीकडल्या साइडला म्हणजे राईट साइडला शिफ्ट करून दिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यातली पहिली स्टेप जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व करायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप असते स्क्वेअर वाली जी काही टर्म आहे त्या स्क्वेअर वाल्या टर्मचा कोइफिशियंट काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. दुसरी स्टेप या ठिकाणी कॉन्स्टंट टर्मची काही आहे -20 -5 -3 जी कॉन्स्टंट टर्म आहे ती राईट साइडला शिफ्ट करावी लागते. इतर कॉन्स्टंट टर्म लेफ्ट साइडला होती -20 राईट साइडला शिफ्ट केली. इथं -5 ही कॉन्स्टंट टर्म लेफ्ट साइडला होती राईट साइडला शिफ्ट केली. या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म ऑलरेडी राईट साइडला दिलेली आहे. थर्ड प्रॉब्लेम मध्ये कॉन्स्टंट टर्म ऑलरेडी राईट साइडला दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याला शिफ्ट वगैरे करण्याची गरज नाही. त्याच्यानंतरची स्टेप काय आहे राईट साइडला शिफ्ट केल्याच्या नंतर कॉन्स्टंट टर्म राईट साइडला शिफ्ट केल्याच्या नंतर थर्ड टर्म काढायची असते. तर या ठिकाणी डायरेक्ट थर्ड टर्म काढा. थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय आहे
तर थर्ड टर्म काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x. आता हा जो प्रॉब्लेम आहे पहिला याच्यामध्ये व्हेरिएबल x होता म्हणून या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ x घेतला. या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा व्हेरिएबल x होता म्हणून या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ x घेतला. या प्रॉब्लेम मध्ये जो काही व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल m आहे म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं कोइफिशियंट ऑफ m घ्यायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण इथे m आहे, इथे x होता म्हणून कोइफिशियंट ऑफ x घेतला. त्या ठिकाणी m आहे म्हणून मी कोइफिशियंट ऑफ m घेणार. तिथे जर y असेल तर कोइफिशियंट ऑफ y घेणार. तिथे जर z असेल तर कोइफिशियंट ऑफ z घेणार. बाकी काही चेंज होणार नाही. हा 1/2 ॲज इट इज 1/2 ॲज इट इज इनटू कोइफिशियंट ऑफ m आणि कोइफिशियंट ऑफ m चा कोइफिशियंट काय आहे? m चा कोइफिशियंट -5 आहे. m चा कोइफिशियंट -5 आहे. कोइफिशियंट ऑफ m -5 त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर -5 न 1 ला गुणलं -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर 25 येते आणि 2 चा स्क्वेअर या ठिकाणी 4 येते. दॅट इज द थर्ड टर्म. हे थर्ड टर्म आहे. त्याच्यानंतर काय करायचं असते तर ही थर्ड टर्म काढल्याच्या नंतर काढलेली थर्ड टर्म इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आणि इक्वेशनच्या राईट साइडला म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही साइडला, इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आणि इक्वेशनच्या राईट साइडला म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही साइडला जी थर्ड टर्म आहे ती थर्ड टर्म ऍड करायची. आणि या ठिकाणी जे आहे इथं या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये m स्क्वेअर -5m m स्क्वेअर -5m ही झाली त्याची लेफ्ट साइड आणि -3 ही त्याची राईट साइड झाली. तर या दोन्ही साइडला थर्ड टर्म ऍड करायची. या साइडला जी काही थर्ड टर्म आहे 25/4 ही ऍड केली आणि राईट साइडला सुद्धा 25/4 जी काही थर्ड टर्म आहे ती ऍड केली. याचा डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे या ठिकाणी 1 आहे. अलीकडल्या साइडचं काय करायचं हे माहित आहे. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. जी काही फर्स्ट टर्म आहे आणि लास्ट टर्म आहे तर या फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. m स्क्वेअरचं स्क्वेअर रूट m असते. मिडल टर्मचं साइन घ्यायचं. मिडल टर्मचं साइन मायनस आहे आणि जी लास्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट 25 चं स्क्वेअर रूट 5 येते. 25 चं स्क्वेअर रूट 5 येते. 25 चा स्क्वेअर रूट 5, 4 चा स्क्वेअर रूट या ठिकाणी 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 125 ला मल्टिप्लाय केलं 25, 125 ला मल्टिप्लाय केलं 25 आला -4 न 3 ला मल्टिप्लाय केलं 12 आला डिवायडेड बाय 4 न 1 ला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय आला 4 आला. या ठिकाणी काय केलं थर्ड टर्म इक्वेशनच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साइडला ऍड केली. जी पहिली टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, मिडलचं साइन घेतलं आणि जी शेवटची टर्म आहे 25 चं स्क्वेअर रूट 5 आणि 4 चं स्क्वेअर रूट 2 घेतलं आणि याचं जे काही सिम्प्लिफिकेशन होते ते त्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन केलं. या ठिकाणी m-5/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज त्याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 25 मधून 12 गेला तर या ठिकाणी किती राहते 13 राहते डिवायडेड बाय या ठिकाणी 4 आलं. आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्या. या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन both the side we get दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. या ठिकाणी याचा स्क्वेअर कॅन्सल झाला. स्क्वेअर रूट घेतलं की m-5/2 बाकी राहिलं. याचा स्क्वेअर कॅन्सल झाला. याचा स्क्वेअर जर कॅन्सल झाला तर या ठिकाणी काय राहिलं तर या ठिकाणी m-5/2 राहिला
आणि पलीकडल्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला सांगितलं मी पलीकडल्या साईडचं कधीही स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस घ्यायचं आणि जी टर्म आहे ती टर्म जशाला तशी स्क्वेअर रूट मध्ये लिहायची। या ठिकाणी पलीकडल्या साईडचं जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेणार तर त्यावेळेस काय करायचं आहे तर या ठिकाणी जी काही टर्म आहे ती टर्म जशाला तशी स्क्वेअर रूट मध्ये लिहायची। पलीकडल्या साईडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस लिहायचं आणि जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं। पलीकडल्या साईडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस लिहायचं जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये लिहायची। राईट साईडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस साइन लिहायचं जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये लिहायची। या ठिकाणी m इज इक्वल्स टू हा -5/2 पलीकडल्या साईडला जर शिफ्ट केला तर या ठिकाणी +5/2 झाला। -5/2 पलीकडल्या साईडला जर शिफ्ट केला तर +5/2 झाला आणि या ठिकाणी प्लस मायनस साइन ॲज इट इज -5/2 पलीकडल्या साईडला शिफ्ट केला +5/2 झाला प्लस मायनस ॲज इट इज। या ठिकाणी 13 आहे तर 13 चं काही स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून 13 स्क्वेअर रूट मध्ये आणि या ठिकाणी जे काही 4 आहे 4 चं स्क्वेअर रूट निघते 4 चं स्क्वेअर रूट काय येते ते या ठिकाणी 2 येत असते। हा -5/2 पलीकडल्या साईडला शिफ्ट केला +5/2 झाला प्लस मायनस जे साइन आहे ते ॲज इट इज लिहिलं। 13 चं स्क्वेअर रूट निघत नाही कारण 13 कशाचाच स्क्वेअर नाही म्हणून 13 स्क्वेअर रूट मध्ये जशाला तसा लिहिला आणि जे काही 4 आहे 4 हा 2 चा स्क्वेअर आहे म्हणून 4 ला या स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं त्याचा स्क्वेअर रूट घेतला। आता या ठिकाणी जर बघितलं तर the denominator of both the term the denominator is same या ठिकाणी डिनॉमिनेटर दोघांचाही सेम आहे आणि तो डिनॉमिनेटर किती आहे तर या ठिकाणी 2 आहे। m इज इक्वल्स टू 5 त्याच्यानंतर प्लस मायनस या ठिकाणी √13 m इक्वल्स टू 5 प्लस मायनस रूट मध्ये 13 आणि डिनॉमिनेटर दोघांचाही सेम आहे आणि तो डिनॉमिनेटर काय आहे तर या ठिकाणी 2 आहे। या ठिकाणी 5 दोघांच्या मध्ये प्लस मायनस साइन रूट मध्ये 13 डिनॉमिनेटर सेम आहे 2 म्हणून या ठिकाणी डिनॉमिनेटर एकच वेळेस लिहिला या ठिकाणी 2। त्याच्यानंतर काय करायचं तर एकदा दोघांच्या मध्ये प्लस साइन टाकायची या दोघांच्या मध्ये एक वेळेस प्लस साइन टाकायचं आणि पुन्हा या दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन टाकायचं। या ठिकाणी 5 प्लस मायनस आहे तर या दोघांमध्ये एकदा प्लस साइन टाकायचं 5 प्लस रूट मध्ये 13 डिवाइडेड बाय 2 आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस काय करायचं तर त्या दोघांच्या मध्ये मायनस साइन टाकायचं मीन्स m इक्वल्स टू 5 मायनस √13 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच या ठिकाणी इथं आन्सर मध्ये या ठिकाणी 5 प्लस रूट मध्ये 13 डिवाइडेड बाय 2 आणि 5 मायनस रूट मध्ये 13 डिवाइडेड बाय 2 are the roots of the given quadratic equation are the roots of the given quadratic equation। हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहे। असे 3 प्रॉब्लेम होते टोटल याच्यामध्ये 6 प्रॉब्लेम आहेत। 3 प्रॉब्लेम मध्ये जी काही स्क्वेअर वाली टर्म आहे 3 प्रॉब्लेम मध्ये जी काही स्क्वेअर वाली टर्म आहे फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये सेकंड प्रॉब्लेम मध्ये आणि थर्ड प्रॉब्लेम मध्ये जी स्क्वेअर वाली टर्म आहे त्या स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट काय दिलेला आहे। फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 आहे। सेकंड प्रॉब्लेम मध्ये सुद्धा स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 आहे। थर्ड प्रॉब्लेम मध्ये सुद्धा स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 आहे।
याच्या नंतरचे जे 3 प्रॉब्लेम आपण शिकणार आहेत, 4th प्रॉब्लेम, 5th प्रॉब्लेम आणि 6th प्रॉब्लेम, तर त्या प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 न देता, स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 न देता त्याचा कोएफिशियंट वेगळा दिलेला आहे, तर त्यावेळेस कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते आपण प्रॉब्लेम, जे 3 प्रॉब्लेम आहेत तर ते डिस्कस करू. पहिले 2 मिनिटांचे प्रॉब्लेम एकदा बघून घ्या, त्याच्यानंतर जे काही 3 प्रॉब्लेम आहेत बाकीचे राहिलेले ते डिस्कस करू आपण. Now we discuss the next 3 problems. त्यांना सुद्धा सॉल्व करण्याच्या स्टेप सेमच आहेत. या तीनही प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 होता. स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट जर 1 असेल तर काय करायचं, पहिली स्टेप या ठिकाणी स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का ते बघणे. कोएफिशियंट 1 असेल तर थर्ड टर्म राईट साइडला शिफ्ट करणे. थर्ड टर्म राईट साइडला शिफ्ट केल्याच्या नंतर कॉन्स्टंट टर्म राईट साइडला शिफ्ट करणे. कॉन्स्टंट टर्म राईट साइडला शिफ्ट केल्याच्या नंतर थर्ड टर्म काढणे. थर्ड टर्म इक्वेशनच्या दोन्ही साइडला ऍड करणे. थर्ड टर्म ऍड केल्याच्या नंतर जी काही पहिली टर्म आहे त्याचा स्क्वेअर रूट घेणे. मिडल टर्मचं साइन घेणे आणि जी थर्ड टर्म आहे ही त्याचं स्क्वेअर रूट घेणे, ब्रॅकेटचा स्क्वेअर करणे, पलीकडल्याचं सिम्प्लिफिकेशन करणे, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट करणे घेणे आणि दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन लिहिणे, दोघांच्या मध्ये एकदा प्लस लिहिणे आणि दोघांच्या मध्ये एकदा मायनस लिहिणे. या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण हे 3 प्रॉब्लेम जे आहेत तर सॉल्व केलेले आहेत. नेक्स्ट 3 प्रॉब्लेम सुद्धा याच टाइपचे आहेत. नेक्स्ट जो 3 प्रॉब्लेम आहेत ते नेक्स्ट तिन्ही प्रॉब्लेम सुद्धा याच टाइपचे आहेत. Now I write here the 4th problem. The 4th problem is 9y square minus 12y. 9y square minus 12y plus 2 equals to 0. काय डिस्कस केलं आपण, तर या ठिकाणी सर्वात पहिलेची स्टेप आहे स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 पाहिजे. सर्वात पहिले स्टेप आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करते वेळेस जी काही फर्स्ट स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप अशी आहे की स्क्वेअर वाल्या टर्म सोबतचा कोएफिशियंट, स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का नाही ते बघणे. जर त्याचा कोएफिशियंट 1 नसेल, अदर दॅन 1 असेल म्हणजे 1 सोडून दुसरा काही असेल तर सर्वात पहिले या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या टोटल टर्मला त्या 9 ने डिवाइड करणे.
वर्गावाल्या टर्मचा जो काही कोइफिशियंट असेल, वर्गावाल्या टर्मचा जर कोइफिशियंट 1 सोडून दुसरा असेल तर त्या कोइफिशियंटनं त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला डिवाइड करणे ही फर्स्ट स्टेप राहील. जर वर्गावाल्या टर्म सोबत, जर स्क्वेअर वाल्या टर्म सोबत अदर दॅन 1 काहीतरी कोइफिशियंट असेल, म्हणजे 1 सोडून दुसरा काहीतरी कोइफिशियंट असेल, त्यावेळेस त्या कोइफिशियंटनं त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला डिवाइड करणे. म्हणून या ठिकाणी कोइफिशियंट y² चा 9 आहे. म्हणून सर्वात पहिले डिवाइड both the side, divide by 9 to both the side of equation. we get इक्वेशनच्या दोन्ही साइडला 9 न डिवाइड करणे, कारण y² सोबत 9 आहे. तर y² सोबत जी काही टर्म असेल त्याने इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं, आणि स्क्वेअर वाल्या टर्म सोबत जे काही कोइफिशियंट आहे त्याने जर इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला डिवाइड केलं तर त्याचा कोइफिशियंट 1 होते. बघा, याला 9 न डिवाइड करायचं आहे. फर्स्ट टर्मला 9 न, सेकंड टर्मला 9 न, थर्ड टर्मला 9 न डिवाइड केलं. 0 ला जर 9 न डिवाइड केलं तर 0 च येते. हियर 9 9 कॅन्सल आउट. y² मायनस 3 न डिवाइड केलं तर 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9. 3 चौक 12, 3 त्रिकम 9, y प्लस 2/9 इज इक्वल्स टू 0. प्रॉब्लेम पहिल्यासारखाच झाला. याच्या पहिले जे आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व केले त्या 3 प्रॉब्लेम सारखाच प्रॉब्लेम झाला आता, कारण वर्गावाल्या टर्मचा कोइफिशियंट 1 झाला, आणि वर्गावाल्या टर्मचा कोइफिशियंट 1 झाल्याच्या नंतरची स्टेप काय आहे, तर ही जी काही कॉन्स्टंट टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म राईट साइडला शिफ्ट करणे. या ठिकाणी y² मायनस 4/3y इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म राईट साइडला शिफ्ट केली प्लस 2/9 आहे. राईट साइडला शिफ्ट केल्याच्या नंतर मायनस 2/9 झाला, प्लस 2/9 आहे. राईट साइडला शिफ्ट केल्याच्या नंतर मायनस 2/9 झाला, आणि त्याच्यानंतर थर्ड टर्म काढायची आहे आता. आणि या ठिकाणी थर्ड टर्म काय येते, तर थर्ड टर्म इज इक्वल्स टू third term is equals to 1/2 into coefficient of y ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण इथं y आहे प्रॉब्लेम मध्ये, म्हणून कोइफिशियंट ऑफ y ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय येते थर्ड टर्म बघा, 1/2 as it is into as it is कोइफिशियंट ऑफ y म्हणजे y चा कोइफिशियंट, म्हणजे y सोबतचा आकडा. y चा कोइफिशियंट काय आहे तर -4/3 आहे. तर कोइफिशियंट ऑफ y इज -4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. करायचं सिंप्लिफिकेशन. 2 1 जा 2, 2 2 जा 4 means here 1 into 2, ये minus sign as it is, 1 into 2 divided by 3 ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस संख्येचा स्क्वेअर कधीही प्लस येत असतो. -2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9. मायनस संख्येचा स्क्वेअर हा कधीही प्लस येत असतो. -2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर या ठिकाणी 9. दॅट इज द थर्ड टर्म. आता काय करायचं, तर ही जी काही थर्ड टर्म आहे ही थर्ड टर्म इक्वेशनच्या बोथ दी साइडला ऍड करायची, दोन्ही साइडला ऍड करायची.
थर्ड टर्म काढल्याच्या नंतर जी थर्ड टर्म काढली ती इक्वेशनच्या लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही साइडला ऍड करायची आहे. या ठिकाणी y स्क्वेअर मायनस 4/3y या लेफ्ट साइड आहे ही आणि मायनस 2/9 ही राईट साइड आहे. इक्वेशनच्या लेफ्ट आणि राईट साइडला थर्ड टर्म ऍड करायची आहे आणि थर्ड टर्म 4/9 आहे. इथं सुद्धा 4/9 घेतला आणि या ठिकाणी सुद्धा इथं 4/9 घेतलं. या y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आहे? y आहे. मधलं साइन काय आहे? मायनस आहे. y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आहे? y आहे. मधलं साइन मायनस आहे. 4 चं स्क्वेअर रूट 2 आहे. 9 चं स्क्वेअर रूट 3 आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. या ठिकाणी फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट y आहे. मधलं साइन मायनस 4 चं स्क्वेअर रूट 2 9 चं स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मधातलं साइन घ्यायचं. शेवटच्या टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट y मधलं साइन मायनस 4 चं स्क्वेअर रूट 2 9 चं स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी डिनॉमिनेटर दोघांचाही सेम आहे. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर एकदाच लिहायचा. न्यूमरेटरची वजाबाकी करायची. 4 मायनस 2 या ठिकाणी y - 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल्स टू 4 मधून 2 गेला 2 राहिला. 4 - 2 2 डिवायडेड बाय 9. आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजेच या ठिकाणी टेकिंग square root on both the side we get. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. या साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होतो. या साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते. y मायनस 3/2 येते. या साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते. y - 3/2 येते. या साइडचं जर स्क्वेअर रूट घ्यायचं तर प्लस मायनस लिहायचं आणि जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये टाकायची. इज इक्वल्स टू प्लस मायनस जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये टाकली आणि ती टर्म आहे 2/9. ती जी टर्म आहे ती टर्म आहे 2/9. हे y - 3/2 पलीकडल्या साइडला शिफ्ट केलं प्लस 3/2 झालं. -3/2 पलीकडल्या साइडला शिफ्ट केलं प्लस 3/2 झालं. प्लस मायनस या ठिकाणी 2 जशाला तसा स्क्वेअर रूट मध्ये हे -3/2 पलीकडल्या साइडला शिफ्ट केलं प्लस 3/2 झालं. हा प्लस मायनस ॲज इट इज. आणि या ठिकाणी 2 चं काय स्क्वेअर रूट निघत नाही कारण 2 कशाचा स्क्वेअर नाही. 9 चं स्क्वेअर रूट निघते कारण 9 कोणाचा स्क्वेअर आहे तर 9 3 चा स्क्वेअर आहे. म्हणून 9 चं स्क्वेअर रूट या ठिकाणी काय आलेला आहे तर या ठिकाणी 9 चं स्क्वेअर रूट या ठिकाणी 3 आलेला आहे. 9 चं स्क्वेअर रूट या ठिकाणी काय आलेला आहे या ठिकाणी थोडंसं लिहिण्यामध्ये चुकलं. हे वर 2/3 आहे खाली चुकून 3/2 लिहिलं गेलं. वर 2/3 आहे खाली चुकून 3/2 लिहिलं गेलं तर ही मिस्टेक झालेली आहे या ठिकाणी. तर याला थोडंसं करेक्शन करतो. हे y - 2/3 आणि याचा स्क्वेअर रूट घेतलं की स्क्वेअर कॅन्सल झाला. y - 2/3 या ठिकाणी y इथं 2/3 येते आणि हा -2/3 पलीकडे गेला तर प्लस 2/3 होते. आता या ठिकाणी दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे 3 आणि दोघांचाही डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 3 हा डिनॉमिनेटर एकच वेळेस लिहिला. इफ द डिनॉमिनेटर इज सेम राइट द डिनॉमिनेटर ओनली वन्स. परफॉर्म द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ द न्यूमरेटर. जर छेद सारखाच असेल तर छेद एकदाच लिहायचा आणि अंशाची बेरीज वजाबाकी जे काही होते ते लिहायची. 2 प्लस मायनस या ठिकाणी √2 डिवायडेड बाय 3. आता या दोघांच्या मध्ये एक वेळेस प्लस साइन टाकायचं. 2 प्लस √2 डिवायडेड बाय 3.
या दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं 2 प्लस √2 डिवायडेड बाय 3 आणि दोघांच्या मध्ये काय करायचं एकदा मायनस साइन टाकायचं या ठिकाणी 2 मायनस √2 डिवायडेड बाय 3 दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं 2 प्लस √2 डिवायडेड बाय 3 आणि दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन टाकायचं 2 मायनस √2 डिवायडेड बाय 3 म्हणजेच या ठिकाणी जे आहे याचं जर आन्सर लिहायचं झालं तर काय आहे पहिलं रूट 2 प्लस √2 डिवायडेड बाय 3 आणि दुसरं काय आहे तर या ठिकाणी 2 मायनस √2 डिवायडेड बाय 3 इज द किंवा आर दी रूट्स ऑफ दी given quadratic equation हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आता असा या एक्सरसाइज मधला 4th प्रॉब्लेम आहे। एक्सरसाइज मध्ये जो 5th प्रॉब्लेम दिलेला आहे तो 5th प्रॉब्लेम असा आहे या ठिकाणी 2y² प्लस 9y 2y² प्लस 9y 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0 असं दिलेलं आहे। याच्यामध्ये सुद्धा तेच पहिली स्टेप स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 आहे का नाही ते बघणे। स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 नाही 1 सोडून दुसरा काहीतरी आहे काय आहे 2 आहे। जर स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट अदर दॅन 1 असेल म्हणजे 1 सोडून दुसरा काही असेल तर त्यानं सर्वात पहिले या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं। स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 सोडून जर दुसरा काही असेल तर त्यावेळेस त्या कोएफिशिएंटनं या स्क्वेअर वाल्या टर्मच्या कोएफिशिएंटनं प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं। इथं 2 आहे म्हणून या ठिकाणी डिवाइड बाय 2 टू both the side of equation we get इक्वेशनच्या दोन्ही साइडला 2 ने डिवाइड करा। या ठिकाणी 2y चा स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0 प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करायचं आहे। फर्स्ट टर्मला 2 ने डिवाइड केलं, सेकंडला 2 ने डिवाइड केलं, थर्डला 2 ने डिवाइड केलं, 0 ला डिवाइड केलं। 0 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 0 येते। या ठिकाणी याला 2 ने डिवाइड केलं तर 2 कॅन्सल झाला, y² आला प्लस 9 आणि 2 चं काही डिव्हिजन होत नाही 9/2 y आला। 10 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 5 आला इक्वल्स टू 0। आता y² वाले टर्मचा कोएफिशिएंट 1 झाला। y² वाला कोएफिशिएंट y² वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 झाल्याच्या नंतर स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 झाल्याच्या नंतर जी कॉन्स्टंट टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म राइट साइडला शिफ्ट करत असतो आपण। y² प्लस 9/2y इज इक्वल्स टू प्लस 5 पलीकडल्या साइडला शिफ्ट केला -5 झाला आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर थर्ड टर्म काढायची आहे आणि थर्ड टर्म काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर या ठिकाणी थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 into coefficient of y ब्रॅकेटचा स्क्वेअर। थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 into coefficient of y ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी 1/2 into coefficient of y चा coefficient, the coefficient of y is 9/2, the coefficient of y is 9/2, coefficient of y च्या जागेवर coefficient of y ची किंमत 9/2 टाकली
ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 इंटू 9 9 1 इंटू 9 9 2 इंटू 2 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर 9 चा स्क्वेअर 81 4 चा स्क्वेअर 16 दॅट इज द थर्ड टर्म. आणि थर्ड टर्म काढल्याच्या नंतर ही जी काही थर्ड टर्म आहे ही थर्ड टर्म इक्वेशनच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला ऍड करायची. थर्ड टर्म काढल्याच्या नंतर काढलेली थर्ड टर्म इक्वेशनच्या लेफ्ट आणि राईट या दोन्ही साईडला ऍड करायची. इक्वेशनची लेफ्ट साईड काय आहे तर या ठिकाणी y स्क्वेअर प्लस 9/2y y स्क्वेअर प्लस 9/2y इज इक्वल्स टू -5. आणि काय करायचं आहे जी थर्ड टर्म काढली ती थर्ड टर्म इक्वेशनच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला ऍड करायची आहे. अलीकडल्या साईडला ही थर्ड टर्म म्हणजे 81/16 ऍड केली आणि पलीकडल्या साईडला सुद्धा थर्ड टर्म 81/16 या ठिकाणी ऍड केली. आणि ऍड केल्याच्या नंतर काय करायचं आहे तर जी काही फर्स्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म जी आहे फर्स्ट टर्म आणि जी लास्ट टर्म आहे या दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. आणि दोघांच्या मध्ये साइन कोणतं घ्यायचं तर जी काही मिडलला टर्म आहे तिचं साइन घ्यायचं. y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट y मिडल टर्मचं साइन प्लस लास्टची जी टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट काय येते तर 81 चं स्क्वेअर रूट काय येते तर या ठिकाणी 9 येते. 16 चं स्क्वेअर रूट काय येते तर या ठिकाणी 4 येते. आणि या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू त्याला डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 ने 81 ला गुणलं तर या ठिकाणी 81 आला. 1 ने 81 ला गुणलं 81 आला. 16 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 16 5 चा 80 आला. 16 5 चा या ठिकाणी ज्या 80 आला डिवाइडेड बाय 16 1 चा 16 आला. 1 ने 81 ला डिवाइड केलं 81 16 ने 5 ला डिवाइड केलं तर 16 5 चा 80 16 into 1 60 means here y plus 9/4 square is equals to 81 मधून 80 गेला 1/16 राहिला. नाउ टेक द स्क्वेअर रूट ऑन बोथ दिस साइड. आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे तर या ठिकाणी टेकिंग square root on both the side we get दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते. y + 9/4 आला. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं इकडल्या साइडचं स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते. आणि पलीकडल्या साइडचं स्क्वेअर रूट घेतलं ते प्लस मायनस 1 चं जे काही आहे ते स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं. 1/16 स्क्वेअर रूट मध्ये टाकू. अलीकडल्या साइडचं स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर कॅन्सल केला. पलीकडल्या साइडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस लिहायचं आणि जे काही असेल ते स्क्वेअर रूट मध्ये टाकून द्यायचं. या ठिकाणी सुद्धा तेच केलेलं आहे. या साइडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस स्क्वेअर कॅन्सल केला आणि पलीकडल्या साइडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस लिहिला आणि जे काही आहे ते स्क्वेअर रूट मध्ये लिहिलं. तसं या ठिकाणी या साइडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस हा स्क्वेअर कॅन्सल करायचा आणि इकडल्या साइडचं स्क्वेअर रूट घेते वेळेस प्लस मायनस लिहायचं आणि जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये लिहून टाकायची. y इक्वल्स टू हा 9/4 प्लस पलीकडे गेला -9/4 होते. हा प्लस 9/4 पलीकडल्या साइडला शिफ्ट केला -9/4 झाला. हा प्लस मायनस जशाला तसा आणि या 1 चं स्क्वेअर रूट 1 येते आणि 16 चं स्क्वेअर रूट 4 येते कारण 16 हा 4 चा स्क्वेअर आहे. 16 चं स्क्वेअर रूट 4 आलं आणि 1 चं स्क्वेअर रूट 1 आला. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर एकदाच लिहिला. दोघांचाही डिनॉमिनेटर 4 4 सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर एकदाच लिहिला. न्यूमरेटरचं जे काही वजाबाकी होते बेरीज होते ते केली -9 ± 1.
दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे 4 4 एकदाच लिहिला आणि न्यूमरेटर मध्ये -9 प्लस मायनस या ठिकाणी 1 जे काय आहे ते जसाल तसा लिहिला. आता या दोघांच्या मध्ये एक वेळेस प्लस साइन टाका y इक्वल्स टू -9 प्लस 1 डिवाइडेड बाय 4 और y इक्वल्स टू प्लस -9 -1 डिवाइडेड बाय 4. या दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकलं, -9 आणि 1 च्या मध्ये एकदा प्लस साइन टाकलं आणि -9 आणि 1 च्या मध्ये एक वेळेस मायनस साइन टाकलं आणि y इक्वल्स टू -9 प्लस 1 -8 होते, -9 प्लस 1 -8 होते डिवाइडेड बाय या ठिकाणी 4 और y इक्वल्स टू -9 आणि -1 -10 बाय या ठिकाणी 4 होते. y इक्वल्स टू 8 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 2 जा 8 4 2 8 आला आणि या ठिकाणी y इक्वल्स टू 4 ने जर याला डिवाइड केलं तर 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4 म्हणजेच या ठिकाणी याचं काय आन्सर आलं तर y इक्वल्स टू -2 और y इक्वल्स टू -5/2. These are the roots of the given quadratic equation. एकदा हे 2 मिनिटात लिहून घ्या. एक लास्टचा प्रॉब्लेम राहिलेला 6 प्रॉब्लेम तोही सांगतो, एकदा हे लिहून घ्या. बघा एकदा थोडंसं. जो लास्ट प्रॉब्लेम आहे that problem is sixth problem. 5x square is equals to 4x plus 7 equals to च्या राइट साइडला फक्त कॉन्स्टंट टर्म राहू शकते. इक्वल्स टू च्या राइट साइडला फक्त कॉन्स्टंट टर्म राहू शकते. त्याच्यामुळे 5x स्क्वेअर हे जे 4x वाली टर्म आहे या साइडला शिफ्ट केली -4x झालं इज इक्वल्स टू 7. कॉन्स्टंट टर्म पलीकडल्या साइडलाच पाहिजे. दुसरी गोष्ट x स्क्वेअर स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 पाहिजे. स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 पाहिजे. 1 सोडून जर दुसरा काही असेल तर त्यावेळेस त्याने काय करावं लागते, प्रत्येक टर्मला डिवाइड करावं लागते. आणि इथं वर्गावाल्या टर्मचा कोएफिशिएंट 5 आहे, स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1च पाहिजे. 1 सोडून दुसरा काही असेल तर त्यानं या इक्वेशनच्या बोथ ईच अँड एव्हरी टर्मला म्हणजे बोथ दी साइडला डिवाइड करायचं. डिवाइड बाय 5 टू बोथ दी साइड ऑफ द इक्वेशनच्या बोथ दी साइडला या ठिकाणी काय करायचं आहे तर 5 ने डिवाइड करायचं आहे. 5x स्क्वेअर -4x इज इक्वल्स टू 7. या ठिकाणी याला सुद्धा 5 ने डिवाइड करायचं. याला सुद्धा 5 ने आणि याला सुद्धा 5 ने. 5 गेट कॅन्सल आउट. x स्क्वेअर 4/5x इज इक्वल्स टू 7/5. x स्क्वेअरचा टर्म x स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशिएंट 1 झाला की थर्ड टर्म काढायची असते. आणि थर्ड टर्म काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर थर्ड टर्म इक्वल्स टू 1/2 इनटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 इनटू कोएफिशिएंट ऑफ x चा कोएफिशिएंट काय -4/5. x चा कोएफिशिएंट काय आहे कोएफिशिएंट ऑफ x चा कोएफिशिएंट -4/5 आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर या ठिकाणी 2 ने जर याला डिवाइड केलं 2 2 जा 4
-2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, मायनस संख्येचा स्क्वेअर कधीही प्लस येते, -2 चा स्क्वेअर 4 झाला आणि 5 चा स्क्वेअर 25 झाला. दॅट इज द थर्ड टर्म. आणि थर्ड टर्म काढल्याच्या नंतर काय करायचं, थर्ड टर्म इक्वेशनच्या बोथ साइडला ऍड करायची. या ठिकाणी x स्क्वेअर -4/5x इज इक्वल्स टू 7/5. याच्या या साइडला सुद्धा थर्ड टर्म ऍड केली 4/25 आणि या साइडला सुद्धा थर्ड टर्म ऍड केली 4/25. त्याच्यानंतर जी काही फर्स्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x, मधली जी टर्म आहे त्याचं साइन घ्यायचं, त्याचं साइन मायनस, x स्क्वेअर वाली टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं x, मधल्या टर्मचं साइन घ्यायचं मायनस, 4 चं स्क्वेअर रूट घ्यायचं 2, 4 चं स्क्वेअर रूट 2, 25 चं स्क्वेअर रूट घ्यायचं या ठिकाणी 5. जी काही फर्स्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, x स्क्वेअर रूटचं स्क्वेअर रूट x, मधली टर्म मायनस त्याचं साइन घ्यायचं आणि जी काही शेवटची टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि 25 चं स्क्वेअर रूट 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं सिम्प्लिफिकेशन करा, दोघांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्या. दोघांचा जर डिनॉमिनेटर सेम करायचा झाला तर या ठिकाणी 25 करावं लागेल आणि 25 जर करायचं असेल तर याला आणि याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स x - 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल्स टू 35, 7 5 जा 35, 5 5 जा 25 प्लस 4/25. Here x - 2/5 square equals to denominator is same 25. Write the denominator only once and perform the addition of numerator. Means here x - 2/5 bracket square as it is आणि या ठिकाणी 35 प्लस 4 या ठिकाणी 39 divided by 25. 35 plus 4 39 divided by 25. Now taking the square root on both these sides, taking square root on both the side we get, दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर याचा स्क्वेअर कॅन्सल होते आणि त्याचा जर स्क्वेअर कॅन्सल झाला तर या ठिकाणी x - 2/5 इज इक्वल्स टू, याचा जर स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल करायचा असते, या साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते आणि पलीकडल्या साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस मायनस लिहायचं आणि जी काही टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये लिहून टाकायची. x - 2/5 ॲज इट इज प्लस मायनस या 39 चं तर काही स्क्वेअर रूट निघत नाही कारण 39 कशाचाच स्क्वेअर नाही, बट 25 हा 5 चा स्क्वेअर आहे म्हणून 25 चं स्क्वेअर रूट निघालं ते किती आलं, 5 आलं. x इज इक्वल्स टू हा -2/5 पलीकडल्या साइडला गेला प्लस 2/5 झाला आणि या ठिकाणी प्लस मायनस 39/5 झाला. डिनॉमिनेटर इज सेम 5, then write the denominator only once. Denominator is same 5, write the denominator only once and perform the addition of numerator. 2 plus minus रूट मध्ये या ठिकाणी 39, एकदा दोघांच्या मध्ये प्लस साइन टाकायचं, 2 प्लस रूट मध्ये 39 divided by 5 और एकदा या ठिकाणी मायनस साइन टाकायचं, 2 मायनस रूट मध्ये 39 divided by 5. These are the roots of the given quadratic equation. हा दिलेल्या quadratic equation चे रूट आहे आणि हा 6th प्रॉब्लेम होता गिवन एक्सरसाइजचा, म्हणजे 2.3 ही एक्सरसाइज 2.3 ही एक्सरसाइज कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायची होती. त्याच्या 6 प्रॉब्लेम होते. 3 प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर वाल्या टर्म सोबत 1 हा कोएफिशिएंट देता आणि 3 प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर वाल्या टर्म सोबत 1 न देता कोएफिशिएंट अदर दॅन 1 दिला तर कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हे सुद्धा हे आणि याच्या पहिलेच्या 2 प्रॉब्लेम मध्ये आपण डिस्कस केलेला आहे. अशा प्रकारचा
हा जो आहे ती एक्झरसाइज होती.